नमस्कार मुलांनो, बघा आपण SYBA साठी तुम्हाला पर्यावरण जागृती हा विषय आलेला आहे. यामध्ये पाठीमागच्या लेक्चरला आपण प्रदूषण, त्यानंतर कायदे बघितले होते आणि आंतरराष्ट्रीय करार या पॉईंटला सुरुवात केलेली होती. वन्यजीव संरक्षण कायदा, वनसंवर्धन कायदा आणि मॉन्ट्रियल करार आपण बघितला होता. पुढे आज आपण क्योटो प्रोटोकॉल हा करार बघणार आहोत. बघा, आंतरराष्ट्रीय करार 2 आहे आणि पहिला करार होता मॉन्ट्रियल करार. त्यानंतर दुसरा करार आहे क्योटो प्रोटोकॉल. स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय बघा. यामध्ये हा आंतरराष्ट्रीय करार असून ज्याचा उद्देश कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन आणि वातावरणातील हरितगृह वायू यांचे प्रमाण करणे हा होय. आणि हा करार 1997 मध्ये संमत झाला किंवा तयार करण्यात आला आणि 2005 साली प्रत्यक्षात तिथं आणला. करारात मुख्यतः हरितगृह वायू कमी करण्यासाठी वातावरणात प्रदूषक वायू सोडण्याबाबत विकसित देशांनी स्वतःवर निर्बंध घालून घेण्याची तरतूद करण्यात आली. तसेच जहाज वाहतुकीतून होणारे वायू उत्सर्जन नियंत्रित करणे ही बाबसुद्धा या परिषदेमध्ये चर्चेचा विषय ठरली. गेल्या 5 दशकांमध्ये बघा, जागतिक पर्यावरणाचा प्रश्न आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासात महत्त्वाचा बनला आहे. जागतिकीकरणामुळे झालेल्या आर्थिक एकात्मीकरणामुळे देशाचे प्रमाण वाढले आहे आणि 1970च्या दशकाच्या पूर्वार्धात सुरू झालेल्या ऊर्जेच्या संकटामुळे विशेषतः औद्योगिकीकरण झालेल्या जगात पर्यावरणाचा प्रश्नाचा संस्थात्मक पातळीवर अभ्यास होऊ लागला. प्रदूषण कारण अभ्यास तिथं होऊ लागला. हरितगृह वायू असे म्हटले गेले. पृथ्वीचा पृष्ठभाग तप्त करण्यासाठी हे वायू कारणीभूत असतात. सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांपासून वातावरणावर अवलंबून असलेला ओझोन वायूचा थर आपले रक्षण करीत असतो आणि ते किरण थेट आपल्यापर्यंत पोचले तर आपले जगणे अशक्य होऊन जाईल. पण हरितगृह वायूमुळे ओझोनचा हा थर विरळ होत चालला आहे आणि त्यामुळे पृथ्वीवरचे तापमान वाढत चालले आहे. या वायूचे प्रमाण कमी करायचे असेल तर पारंपरिक इंधन स्रोतांचा वापर कमी करणे आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्रे यांची वातावरण बदलासंबंधीच्या संरचनात्मक परिषदेच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी सभासद देशांच्या परिषदेच्या माध्यमातून झाली. त्यातील तिसरी परिषद म्हणजे क्योटो प्रोटोकॉल. बघा, प्रोटोकॉल म्हणजे असा करार जो परिषदेच्या कार्यक्रमाला कार्यान्वित करतो. या कराराने अनुसूची 1 मध्ये समाविष्ट असलेल्या 37 विकसित देशांनी 2012 पर्यंत बघा हरितगृह वायू कमी करण्याचे कायदेशीर निर्बंध स्वीकारले होते. यानुसार या देशांनी त्यांच्या 1990 साली असलेल्या हरितगृह वायू उत्सर्जनाच्या प्रमाणाच्या सरासरी 5.2% उत्सर्जन कमी करावे असे ठरवले. 192 देश क्योटो प्रोटोकॉलमध्ये सामील झाले आहेत. या 192 देश या 137 विकसित देशांनीही कायदेशीर मंजुरी दिली आहे, पण अमेरिकेने मात्र यात सामील होण्यास नकार दिला आहे. या प्रोटोकॉलच्या अंमलबजावणीसाठी अडॉप्शन फंडची स्थापना करण्यात आली. 2001 सालच्या मार्राकेश कराराने क्योटो प्रोटोकॉलच्या अनेक तांत्रिक बाबींना पूर्णत्व देऊन 2005 सालच्या कायदेशीर मंजुरीकडे महत्त्वाचे पाऊल टाकले. युरोपियन युनियन त्यांचे 8% लक्ष्य साध्य करण्यासाठी किंवा करण्यातही यशस्वी झाली आहे. 2001 मध्ये युरोपीय संघाने अविकसित देशांना प्रदूषण नियंत्रणासाठी $400 कोटी देण्याची हमी दिली. बघा, कराराच्या मर्यादा आहे. बघा, बरेच देश या करारात सामील होऊनही हरितगृह वायूचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन करणारी अमेरिका यात नसल्यामुळे हा करार किती प्रभावी ठरेल याबद्दल शंकाच वाटते. 2012 साली रशिया असेल, कॅनडा, जपान, न्यूझीलंड या देशांनी या करारातून माघार घेतली. या कराराने केवळ विकसित देशांवर निर्बंध घातले आणि म्हणून अमेरिकेने या कराराचे समर्थन केले नाही. भारत आणि चीन यासारख्या प्रभावी आर्थिक सत्तांना या कराराने सवलती दिल्या गेल्या. भारत आणि चीन त्यांचे दरडोई उत्सर्जन विकसित देशाच्या दरडोई उत्सर्जनाच्या तुलनेने खूप कमी असल्याचे कारण देऊन मिळणाऱ्या सवलतीचे समर्थन करतात. यावरून स्पष्ट होते की विकसित आणि विकसनशील देशांमध्ये उत्सर्जन कोणी किती कमी करावे देशांमध्ये विवाद आहे.
क्योटो प्रोटोकॉलची अंमलबजावणी क्लिष्ट होती. त्यात अशा वायूंचे उत्सर्जन रोखण्याचा प्रस्ताव होता जे शेती, वाहतूक, ऊर्जा क्षेत्रातून सोडले जातात. ही क्षेत्रे कोणत्याही अर्थव्यवस्थेची आधारस्तंभ असतात. 2012 साली या प्रोटोकॉलची वैधता बांधिलकीचा पहिला टप्पा म्हणून संपली. या परिषदेत क्योटो प्रोटोकॉलमध्ये सुधारणा केली गेली व त्यांची मुदत 2020 पर्यंत वाढवली गेली. 2013 ते 20 या प्रोटोकॉलच्या बांधिलकीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. भारताने या करारावर स्वाक्षरी केली आहे. हे निर्बंध कसोशीने पाळले जावेत म्हणून कॅप अँड ट्रेड, ट्रेडिंग, कार्बन टॅक्स अशा अनेक पद्धतींचा वापर केला जातो. क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम घेत आहे आणि एमिशन ट्रेडिंग जॉईंट इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट हे विकसित देशांनी स्वतःवर घातलेले ऐच्छिक निर्बंध होत. वरील निर्बंधांच्या माध्यमातून हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याचा प्रयास केला जातो. या तत्वावर आधारित आहे. म्हणजे प्रत्येक देश स्वतःच्या क्षमतेनुसार सारख्या स्वरूपाची परंतु तरीही भिन्न प्रमाणात उत्सर्जन कमी करण्याची जबाबदारी निभावतो. यामुळे काहींनी उत्सर्जन कमी करण्याची जबाबदारी घेऊन इतरांनी केवळ परिणामसोबततेचा उपयोग घेण्याची शक्यता कमी होते. क्योटो प्रोटोकॉलमुळे एकूणच पर्यावरणाचे संरक्षण करताना शाश्वत विकास साधणे यावर भर देण्यात आली आहे. नव्या सहस्त्रकात जागतिक तापमानवाढीला नियंत्रित करू पाहणाऱ्या या कराराचे यश हे उदारमतवादी आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या सहकार्य या मूलभूत मूल्यावर अवलंबून विकसनशील आणि अविकसित देशांचा समन्वय यासाठी आवश्यक ठरेल. बघा, हे आपण सर्व पॉईंट बघितले. क्योटो प्रोटोकॉल, मॉन्ट्रियल करार हे 2 आंतरराष्ट्रीय करार आहे. पहिले आपण बघितले कायदे, संरक्षण कायदे. बघा, पुढचा पॉईंट आहे जैविक विविधतेवरील आंतरराष्ट्रीय अधिवेशन. यासाठी जैविक विविधतेचे अधिवेशन स्वीकारले गेले ज्यावर 181 देशांनी स्वाक्षरी केली. ज्या सरकारांनी त्यांच्या देशांमध्ये ते टिकवून ठेवण्यासाठी स्वतःला वचनबद्ध केले त्यांनी इतर राज्यांसह संयुक्तपणे कार्य करण्याचे आणि आनुवंशिक संशोधनांच्या वापराचे फायदे सामायिक करण्याचे वचन दिले. परंतु यामुळे ग्रहावरील जैवविविधतेतील घट थांबली नाही. पृथ्वीवरील पर्यावरणीय परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक बनत आहे. परंतु अशी आशा आहे की देवाने मानवांना दिलेली सामान्य ज्ञान कायम तिथे राहील. बघा, 2 करार बघितले, मॉन्ट्रियल करार, क्योटो प्रोटोकॉल आणि त्यानंतर जैविक विविधतेवरील आंतरराष्ट्रीय अधिवेशन. बघा, पुढचा पॉईंट आपण बघणार आहोत, जैवविविधता म्हणजे काय. जैवविविधता हा शब्द शास्त्रज्ञांना पृथ्वीवरील जीवनातील विविधता, वनस्पती, प्राणी, कीटक, बुरशी, जीवाणू आणि त्यांनी बनविलेल्या पर्यावरणाविषयी समजला आहे. या संकल्पनेत त्यांच्यात एक नातंही आहे आणि एक जैवविविधता पण पाहू शकतो. बघा, जनुकांच्या पातळीवर विशिष्ट प्रजातीच्या व्यक्तीचे परिवर्तनशीलता निश्चित करणे, प्रजाती स्तरावर प्रजातींची विविधता, वनस्पती, प्राणी, बुरशी, सूक्ष्मजीव प्रतिबिंबित करतात. पर्यावरणीय प्रणालीची विविधता इकोसिस्टीम आहे. बघा, आपण म्हणतो इकोसिस्टीम, यामध्ये भिन्नता आणि भिन्न परिस्थिती यांचा समावेश दिसून येतो. जैवविविधतेविषयी जीवनाची अशक्यता. पृथ्वीवरील सर्वात मौल्यवान आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे जैविक विविधता. आपल्याला याबद्दल माहीत आहे की नाही हे माहीत नाही, परंतु आपले संपूर्ण जीवन पृथ्वीच्या जैविक संपत्तीवर अवलंबून आहे. कारण प्राणी आणि वनस्पती आपल्याला देतात. वनस्पतीचे आभार आम्हाला पर्याप्त प्रमाणात ऑक्सिजन मिळतो आणि त्याच्यावर आधारित सामग्री आपल्याला केवळ अन्नच देत नाही तर लाकूड, कागद, कापड देखील देते. बघा, पुढे आहे जैवविविधता कमी करण्यास काय योगदान आहे. जैविक विविधतेवरील आंतरराष्ट्रीय अधिवेशन. यासाठी जैविक विविधतेचे अधिवेशन स्वीकारले गेले आणि ज्यावर बघा 181 देशांनी स्वाक्षरी केली. ज्याच्या सरकारांनी त्यांच्या देशांमध्ये ते टिकवून ठेवण्यासाठी स्वतःला वचनबद्ध
केले. त्यांनी इतर राज्यांसह संयुक्तपणे कार्य करण्याचे आणि अनुवांशिक संसाधनांच्या वापराचे फायदे सामायिक करण्याचे वचन दिले. परंतु यामुळे ग्रहांवरील जैवविविधतेतील घट थांबली नाही. पृथ्वीवरील पर्यावरणीय परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक बनत आहे आणि परंतु अशी आशा आहे की देवाने मानवाला दिलेली सामान्य ज्ञान कायम राहील. विकास हे जीवनाचे एक इंजिन आहे. बघा, विकास प्रत्येक जो आहे, वनस्पती असेल, प्राणी आहे, यांचा विकास तिथे होत असतो आणि तो एक इंजिन प्रमाणे तिथे होत असतो. बघा, हा पॉईंट आपण बघितला. पुढच्या लेक्चरला आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत.